हॅलो फ्रेंड्स, आज आपण श्रावणातले उपवास चालू आहेत त्याच्यासाठी मी आज वरईची खिचडी करणार आहे. याला कोणी भगर म्हणतात, कोणी वरई म्हणतात. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य: वरई 1.5 वाटी, मिरची, शेंगदाणे, मीठ, जिरे, तूप, कोथिंबीर. आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून घेऊया. आपले आता शेंगदाणे भाजून झालेत. गॅस बंद करते मी. शेंगदाणे काळ झाले की त्यात मिरची, जिरे घालून मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं. मी आता शेंगदाणे गार करत ठेवते. आता आपण याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकूया. तूप चांगलं गरम झालं त्यात जिरे टाकायचे. जिरे तडतडले की आपण त्यामध्ये मिरचीचा ठेचा, शेंगदाणे आणि जिरे बारीक केलेले घालायचे. जिरे तडतडल्यावर आपण त्यात मिरचीचा ठेचा घालायचा. थोडासा परतून झाला की त्यात पाणी घालायचं. ह्याच्यामध्ये अशा अर्ध्या मिरच्या आल्या तर खूप छान लागते खिचडी. आपण त्यामध्ये त्या अशा मिक्स करून खाताना मजा येते, म्हणून मी मिरची जास्त बारीक करत नाही त्यातली. आता त्यामध्ये आपण मीठ घातलं. आता या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आपण. वरईचं पाणी आता छान उकळलं आहे. त्यात मी धुतलेली वरई टाकते. आता वरई आधी सगळी स्वच्छ धुवून, आधी निवडून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची. 3 ते 4 पाण्याने. पाणी उकळले की पाण्यामध्ये टाकून द्यायची. आता आपली 10 मिनिटात वरईची खिचडी तयार होईल. आता आपली वरईची खिचडी तयार होते. तोपर्यंत आपण पपईची भाजी करून घेऊ. रस्सा भाजी. थोडासा अंगापुरता रस्सा ठेवायचा. ही कच्ची पपई आहे. माझ्याकडे ती पपई होती अर्धी, म्हणून मी ती चिरून ठेवली आहे, पाण्यात टाकून ठेवली आहे. मीठ, जिरे, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे आणि मिरची याचा ठेचा, कोथिंबीर आणि फोडणीसाठी तूप. भाजीसाठी मी आता पातेल्यामध्ये तूप टाकते थोडंसं फोडणीसाठी. नंतर मी त्यात जिरे टाकते. मिरचीचा ठेचा टाकते, शेंगदाण्याचा कूट घातलेला. त्यानंतर मी आता याच्यात शिजलेल्या पपईच्या फोडी टाकते. चांगलं मी हलवून घेतलेलं आहे. त्याच्यात मी पाणी टाकते. ह्याच्यात आता मीठ वगैरे टाकलं तर पपईच्या फोडी शिजत नाहीत, तशाच राहतात, म्हणून मीठ सगळ्यात शेवट टाकायचं. आता मी हे सगळं टाकलं ह्याच्यात. फक्त आता याच्यात मीठ टाकायचं राहिलं आणि थोडासा गुळ झाल्यावर टाकायचा. तर आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ येऊन देते ह्याला चांगली. गॅस थोडासा मोठा करते. वरईची खिचडी पण आपली होत आली आहे. मी आता वरईच्या खिचडीवर झाकण ठेवून त्याला वाफ आणायला ठेवते. 5 मिनिटात वाफ येऊन वरईची खिचडी तयार होईल आपली. आपली खिचडी, वरईची खिचडी एकदम खाण्यासाठी तयार आहे. सगळ्यांनी आस्वाद घ्यावा.
आपली पपईची भाजी तयार झाली आहे. ती मी प्लेटमध्ये वाढली आहे. काकडीची कोशिंबीर, लिंबाचं लोणचं, पपईची भाजी आणि वरईची खिचडी ही आपली उपवासाची थाळी तयार झाली आहे. प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर.